पुढच्या बातम्यांकडे वळूयात। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये एकाच दिवसामध्ये 993 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। 19 किलोचा गॅस सिलेंडर 3000च्या घरात गेलेला आहे। देशभरात एलपीजी सिलेंडरच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे। पश्चिम बंगाल आणि आसामसह अनेक राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत तब्बल 993 रुपयांनी वाढली आहे। या दरवाढीनंतर मुंबईमध्ये 3024 रुपये आणि दिल्लीसह अनेक शहरात एका व्यावसायिक सिलेंडरची किंमत 3071 रुपयांवरती पोहोचली आहे। तर 5 किलो एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे। सरकारी तेल कंपन्यांनी आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 993 रुपयांनी आणि 5 किलो सिलेंडरच्या दरामध्ये 261 रुपयांनी वाढ केली आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडर महागल्यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधलं जेवण देखील अधिक महाग होण्याची शक्यता आहे। किमतींमधील या अचानक वाढीमुळे रेस्टॉरंट्स, ढाबे आणि केटरिंग सेवांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो। घरगुती एलपीजी सिलेंडर्सच्या किमतीमध्ये तुर्तास कोणताही बदल करण्यात आलेला नाही। हॉर्मुझ जलमार्गाच्या संभाव्य नाकाबंदीमुळे इंधनाच्या किमतीमध्ये चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली जात होती। पहिलाच कमर्शियल गॅस एकतर भेटत नव्हता आणि आता कुठं चालू होणार त्याच्यात त्यांनी सरकारने दर वाढवलेत। त्याच्यामुळे याचा परिणाम थेट ग्राहकांना होणार आहे, कारण कच्च्या मालाचे रेट वाढल्यामुळे आम्ही मालाचे पण रेट वाढवणार आहेत, नाश्त्याचे वगैरे सगळ्यांचे रेट वाढवणार आहेत। त्याच्यामुळे त्याचा परिणाम ग्राहकांना थेट बसू शकतो। TV9 मराठी, खेड, पुणे। तर याच मुद्द्यावरून आता राहुल गांधींनी एक पोस्ट केलेली आहे। त्यांनी असं म्हटलंय की बोललो होतो निवडणुकीनंतर महागाईचा तडाखा बसेल। आज व्यावसायिक गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महागले। एका दिवसातील ही सर्वात मोठी दरवाढ आहे। हे निवडणुकीचं बिल आहे। अवघ्या 3 महिन्यामध्ये 81% वाढ झाली। चहा विक्रेता, ढाबा, हॉटेल, बेकरी, मिठाई विक्रेता प्रत्येकाच्या घरावरील भार वाढलाय आणि याचा परिणाम तुमच्या जेवणाच्या ताटावरही होणार आहे। पहिला वार गॅसवर, पुढचा पेट्रोल आणि डिझेलवर।